जय भीम, नमो बुद्धाय. मित्र हो, आपल्या समोर आता परत अत्यंत ज्वलंत मुद्दे घेऊन मी आपल्या समोर उपस्थित होत आहे आणि हे मुद्दे लक्षपूर्वक ऐकावे अशी विनंती आपणाकडून अपेक्षा बाळगतो आणि व्हिडिओला सुरुवात करतो. मित्र हो, त्या दिवशी तो राकेश किशोर म्हणला, मेरे को कुछ भी अफसोस नहीं है, भगवान ने मेरे को कहा और मैंने किया. त्या बुद्धिमत्तेची कीव येते. अरे बाबा, या भारतावर 750 वर्षे मोगलाने राज्य केलं, 150 वर्ष इंग्रजानं राज्य केलं. तेव्हा कोणत्याच माणसाच्या, कोणत्या ब्राह्मणाच्या, कोणत्या हिंदूच्या, कोणाच्याच अंगामध्ये कोणता देव आला नाही, कोणताच येऊन सांगितलं नाही काय की तुम ऐसा करो इंग्रज भाग जाएंगे. असं कधीच झालं नाही. महाराष्ट्राची भूमी आहे ही क्रांतिकार्याची भूमी आहे आणि ह्याच भूमीमधून सरन्यायाधीश भूषण गवई महाराष्ट्राच्या भूमीमध्ये जन्माला आलेले आहेत. तुकाराम महाराज असतील, गाडगे महाराज असतील, संत तुकडोजी महाराज असतील, त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज असतील, संभाजी राजे असतील. संभाजी राजाचा इतिहास, अरे आपल्या भारतामध्ये संस्कृत पंडित म्हणत होते त्याला. 9 वर्ष लढणारा एक राजा 120 लढाया लढून शनी एकाही लढाईमध्ये पराजित न झालेला राजा असा संस्कृत पंडित हे ब्राह्मणाला सहन झालं नाही आणि त्यांनी मोगलांना धरून दिलं आणि संभाजी महाराजांची हत्या झाली. त्याच वेळेस बी फक्त महार समाज पुढे आला. संभाजी राजाच्या सोबतचा बुद्धाचा माणूस त्यावेळेस महार म्हणत होते. 5 लाखाच्या सैन्यामध्ये धाडस ठेवून शनी एकट्याने झेप घेतली होती संभाजी महाराजांना सोडण्यासाठी. त्यावेळेस कोणता ब्राह्मण, कोणता हिंदू, कोणता ओबीसी समोर आला नाही. म्हणून सांगतो, थोतांड बंद करा. लय झालं. कारण की देश प्रगती पथावर आहे आज रोजी आणि असेच जर थोतांड तुम्ही करत बसाल ना तर अजूनही या देशावर कोणी दुसरा येऊन आक्रमण करेल आणि दुसऱ्याच्या हातामध्ये सत्ता जाईल या देशाची. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक चांगला प्लॅटफॉर्म लिहिलेला आहे, राज्य घटना दिलेली आहे. सर्वाला मतदानाचा अधिकार आहे, सर्व जाती धर्माला मिळून मिसळून राहण्याचा अधिकार आहे. पशु पक्षी असतील, वाघ असतील, हरण असतील, या देशातले जेवढे बी पशु प्राणी आहेत त्यांच्यावर अत्यंत उपकार आहेत आणि महिलावर तर त्याच्यापेक्षा डबल टिबल उपकार आहेत. कारण की आज रोजी हिंदू राष्ट्राचं प्रकरण जे चालू आहे ते स्त्रियाला गुलाम करण्याचं हे षडयंत्र आहे. स्त्रियाला गुलाम केलं म्हणलं म्हणजे या देशातली 50% क्रांती मायनस होते. कारण 100% क्रांती घडवायची असेल तर महिलाला वगळून चालत नाही, त्यांना सोबत घ्यावंच लागते. त्यावेळेस कुठं 100% क्रांती होते. अकलाचे तारे कुणीही असे तोडू नका. विठ्ठल कांबळे साहेबांनी एक व्हिडिओ टाकला, त्याच्यामध्ये ते बोलले की सरन्यायाधीशांनी असं म्हणायला पाहिजेत नव्हतं. अरे बाबा, 2021 ते 25 पर्यंत उत्तर प्रदेश मध्ये, पंजाब मध्ये 10 मूर्त्या तोडण्यात आल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या. फक्त एकाच समाजाची आस्था असते का? एकाच समाजाचे हात हे होते का? दुसरे लोक जिवंत नाहीत का? त्यांना जीव नाही का? प्रार्थना स्थळ हे तर तुम्ही त्या प्रार्थना स्थळामध्ये जा, प्रार्थना करा, प्रत्येकाला अधिकार आहे. परंतु असं कोणी याच्याकडे कोणी त्याच्याकडे बोट दाखवू नका. तुम्हाला स्वतंत्र अधिकार आहे सर्वांनाच. मुस्लिम असेल, मराठा असेल, बौद्ध असेल, ख्रिश्चन असेल, वाडर असेल, पारधी असेल, गमान असेल, सर्वांनाच अधिकार आहे. येड्यावानी वागू नका. आणि येड्यावानी जर वागसाल
तर मग नुकसान दुसऱ्याचं नाही होणार, कारण प्रस्थापित तुम्ही इथल्या तुमचंच होणार आहे. RSS वाले, बजरंग दल वाले आणि विश्व हिंदू परिषद वाले कोण लोक आहेत? यांच्या मानसिकता कुठल्या आहेत? हे जर माणसाला बराबरीचा अधिकार देत नसतील तर कशासाठी त्यांचा उद्योग करता? कशासाठी त्यांच्या सोबत जाता? पर्यटक निघतात, पाहतो आम्ही, लहान लहान एवढाली मुलं सुद्धा असतात, काळ्या टोप्या आणि चड्ड्या घालून त्यांच्या सोबत. त्याला पोलीस प्रशासनाचं प्रोटेक्शन परत. आणि ज्यावेळेस तुम्ही काठ्या घेऊन खाद्यावर हिंडायला लागले, तुम्हाला पोलीस प्रशासनाचं प्रोटेक्शन कशासाठी पाहिजे? विचार करण्यासारखी गोष्ट आहे. जरा सुधरा. सुधरसाल तर चांगलं होईल. वाचा काहीतरी, वाचले तरच वाचसाल, अन्यथा तेच पर्याय आहे. मग समोर मुसलमानाला टार्गेट करते, ख्रिश्चनाला टार्गेट करतात, जाट लोकांना टार्गेट करतात, भांग्याला टार्गेट करतात, वाल्मिकी समाजाला टार्गेट करतात. कोणता समाज सोडला ह्यांनी बगैर टार्गेट करण्याचा? येड्यावानी वागू नका, चांगल्या पद्धतीने राहा, मिळून मिसळून राहा, त्याच्यात भलाई आहे. आणि आरक्षण आरक्षण आरक्षणाचे मुद्दे नुसते घोडे घेऊन नाचायला लागले. प्रत्येक समाज, धनगर एकीकड, लम्हानी एककड, ओबीसी एककड, मराठा एकीकड. अरे 2006 पासून सेवा आयोग बंद केलाय, सगळ्या सरकारी नोकऱ्या बंद केल्या. ते उघडायसाठी आंदोलन करा ना. निघले बोंबलत इकडं, निघले बोंबलत तिकडं, कशाला पण बोलता? नोकऱ्या बंद असतील तर आरक्षण घेऊन शनी काय करता? चांगल्या तऱ्हेनं आपल्या दिमागामध्ये उतरवा आणि विचार करा की आपली हानी कुठं व्हायला लागली, परगळायलो कुठं आपण, आपल्या जनरेशन साठी आपण काय करणार हो. 15,000 शाळा बंद केल्या, त्यानं 18,000 दारूची दुकान उघडले. कोण दारू पितोय? ब्राह्मण पितोय, जैन पितोय, मारवाडी पितोय? सर्वसामान्य लोकांचे लेकर बर्बाद व्हायला लागले, सर्वसामान्याचे घर बर्बाद व्हायला लागले. त्यांचं काय चाललंय? त्याला 28.5% GST भेटते. एका दिवसाचा महसूल दारूचा नुसता 10,000 कोटीचा आहे महाराष्ट्राचा. विचार करा, 29 राज्य आहेत, किती महसूल जमा होत असेल एका दिवसाचा, आणि वर्षाचा किती जमा होत असेल? पागलपणा लावला सगळा. मॅड सारखे वागा लागले. सुधरादर्शी हाकला येऊ द्या. प्रार्थना मंदिरात जाऊन का प्रार्थना करा, बाबा आम्हाला थोडीशी सद्बुद्धी दे. अरे दारूचं दुकान, जागजागी दारूची दुकानं झाली. इकडून दवाखाना मधात दारूचं दुकान. त्या पेशंटनं कुठं जावं, दारूच्या दुकानात जावं का मेडिकल मध्ये जावं का दवाखान्यात जावं तेच कळा ना. काहीतरी लिमिट असलं पाहिजे त्याचं बी. आमच्या रिसोर्ट मध्ये अयोध्या नगर आणि त्याच्यात सर्वात जुनं दारूचं दुकान. काय धंदे झाले काय नाही. अयोध्या नगर अत्यंत पवित्र आहे ना नाव. मग दारूचं दुकान कशासाठी असायला पाहिजे त्याच्यात? याच्यावर विचार करणार आहे का नाही कोणी? थोडासा विचार करा आणि विचार करून शनी वाटचाल करा, तर चांगलं होईल. अन्यथा सगळी हानी होईल. नंतर बोंबा मारण्यात अर्थ नाही मित्र. कोणाच्या भावना दुखल्या बी असतील तर काय हरकत नाही, परंतु सत्य बोलण्याची ताकद ठेवतो, नाही सत्य ऐकून घेण्याची बी ताकद ठेवतो. हे असं माझं मनोगत आहे. कोणाला आवडलं असेल, नसेल आवडलेलं ठीक आहे, परिवर्तन करा. माझे शब्द जर कोणाला टोचले असेल तरी त्याची काय हरकत नाही, कारण मी सत्य बोलतो. खरं बोलायला मी कोणाला घेत नाही. खोटं, आपला प्रधानमंत्री गेला 10 वर्षापासून खोटंच बोलायला. एकही त्याचं खरं नाही. इलेक्शन आलं की नुसते बॉम्बाबॉम्ब करते, हम ये देंगे वो देंगे फलाना देंगे बिस्ताना देंगे, बाकी सगळी बरबादी करते. काय अर्थ आहे त्याला? कर्जमाफी देणार होता सरकार, काय झालं? कुठं घोडा अडकलं? असे धंदे येत मित्र हो, समजा, लक्षात घ्या आणि विचार करून शनी वाटचाल करा. चांगलं होईल. अजूनही काही बिघडलेलं नाही, परंतु चांगल्या पद्धतीने वागा, असंच माझं मत आहे. जय भीम.